आज आपण यात्रेची जुनी आणि खास परंपरा असलेल्या खेड तालुक्यातील वाडागावच्या यात्रेला चाललो आहोत. कधी एकेकाळी इथे भीमा नदीच्या काठी हे सुंदर गाव वसलेलं होतं. 90च्या दशकात चासकामल धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारण 30 वर्षांपूर्वी धरणाच्या पाण्यात हे गाव लुप्त झालं. गाव विस्थापित झालं आणि नवीन वाडा गावचं पुनर्वसन झालं. आता 2 पिढ्यांच्या कितीतरी आठवणी इथं पाण्यात हेलकावे खात असतील. जुनी प्राचीन दगडी मंदिरं, बाजारपेठ, राईस मिल, देखणी कौलारू घरं, शाळा, कॉलेज अशा बऱ्याच सोयीसुविधांनी युक्त असं हे वाडागाव होतं. या गावात सगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत होते आणि प्रसंगी एकमेकांच्या सुखदुःखात सामीलही असायचे. वाडागावची धर्मरायाची यात्रा फार प्रसिद्ध होती. वाडागाव ही त्या काळी 52 गावांची बाजारपेठ होती. 35 वर्षांपूर्वीचा हा जुना व्हिडिओ आहे. कदाचित गाव सोडून जावं लागणार हे माहीत असल्यानं सण उत्सवानिमित्त हे रेकॉर्डिंग केलेलं असावं. वाडागाव पाण्याखाली गेलं, पण बाजूलाच नवीन वाडागाव त्याच हिमतीने आणि कर्तृत्वाने कालांतराने पुन्हा उभं राहिलं. गावचा एकोपा आणि यात्रेची समृद्ध परंपराही तशीच कायम राहिली. आपण आज जुन्या आठवणींना उजाळा देऊन वाडागावच्या यात्रेत सामील होऊयात. यात्रेत गेल्या गेल्या मंडपाखाली निवांत बसून स्क्रीनवर बैलगाडा शर्यत लाईव्ह बघत बसलेली गावची मंडळी दिसली आणि मग मीही त्यांच्यात जाऊन बसलो. तिथे 2 दोस्त आजोबा भेटले. ते जुन्या वाडा गावाबद्दल आणि त्यांच्या 45 वर्षांच्या मैत्रीबद्दल सांगू लागले. किती वर्षांची मैत्री तुमची? आमची मैत्री जास्त महिना 82 सालापासून 82 सालापासून 82 ला का धरण झाले हे चांगलं. कसं आता पाणी मिळते आणि त्यांना मिळते, पण त्याच्यातून कमीत कमी माझ्या मनाने 80% लोक सुधारले. 80च्या पुढं 80च्या पुढं सुधारले आणि हे चांगलं झालं. धरण झाले चांगलं झालं, वाईट झालं कारण सगळ्यांनाच पाणी पाहिलं मिळत नव्हतं लोकांना. याला पाणी ही नदी आहे ना, या आटून जायची पाणी नसेल शेवटला नाही पाणी राग भरायची. अशी माहिती नाही टिकवायची. आमच्या आहे बिगर पैशावाले माहिती टिकाव ना कोणी. आम्ही बिगर पैशा माहिती टिकवतो. आता पैशाची माहिती वाढते खरे ना. आम्ही बिगर पैशाची मैत्री. तुमची मैत्री तुमच्या संघाचं करायचं ठरलं पैसा पाहिजे, पैशानीच मैत्री वाढते. तो वाढता आता चला चहा प्या, चला मिसळ घ्या, चला 10 रुपया हो दादा. तसं आम्ही येत नाही. आमचं हे प्रेम संध्याकाळी येणार आहे. आपलं पैसे येणार आहे का? पैसा किती साठवलं काही केलं तरी मी यायला जाणार नाही. गेले म्हातारं बाकीच्या टाइमला उरका खरे मस्त कधी करायचीच नाही का होणार. कधीच नाही मान केलीच नाही, कधीच नाही मिलीच नाही कधी. तेवढे का ते आजानपणाची आपण या परिमाण गेला कच्च्या त्या भावनाचं हे नसतं. येणं समजून जायचं का माझं होतं. कारण त्या माझ्या प्रेमीकडे वाढलं नसतं. माझ्याकडे या आलेली शिवास आहे प्रेमाशिवाय. एखादं वाईट वागायला लागलं ना सणके ना प्रेम घ्यावं, प्रेम घ्यावं आणि जे भागलं चांगल्याची संगत धरली तर चांगलं होतं. वाईटाची संगत धरली काय बघा. असं सांगणं आमचं होऊन हे सांगण्याला गेलो ना आता या गावापासून
कमीत कमी 5-6 जण तरी हाका माझा 6-7-8 दे 8 दे हे बघायचं आहे तुम्हाला चला बुजी माणसं हा सारखी हाका माझा इकडे शेवटचीच पिढी हा आमची शेवटचीच आता शेवटची काही झाली काय येतो मुळा मिळायचं थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्यावर आजोबांसोबत यात्रेत फेरफटका मारायला निघालो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ओळखीची अनेक माणसं त्यांना आस्थेने हाका मारत होते, विचारपूस करत होती. काय चाललं बोलायचं तुम्ही जुने आचार्य आहेत ना, प्रत्येक यात्रेत पाहिले तुम्हाला. सगळीकडे असतो. किती वर्षांपासून आहे वाड्यात? इथं मला आता 64 वय चालू आहे बघ. तुमचं गाव वाडाच? वाडाच. जुन्या वाड्यापासून तुम्ही हे करता? जुन्या वाड्यापासून. काय काय बनवता? सगळं ऑलराऊंड. सगळं जिलेबी वगैरे? हा सगळं ऑलराऊंड. मैसूर लाडू, बालुशाही, गुडशेव, संपतं सगळं? मिसळ सगळं संपतं. बनवायला किती वेळ जातो हे सगळं? हे आम्ही 8 दिवस अगोदर करतो. यात्रेसाठी तयारी 8 दिवस अगोदर करतो. आपले किती दुकान आहेत आणि अशी वाड्यामध्ये? वाड्यामध्ये सगळे हॉटेल 9 हॉटेल आहेत. 9 वाड्यातलीच आहेत सगळे? स्थानिकच आहेत ना? स्थानिक वाड्यात. तांदळाचा बाजार इथं भरायचा ना पहिला? हा तांदळाचं इथं भरायचं ना पहिला? यात्रेत फिरता फिरता गावचे ग्रामदैवत धर्मनाथ मंदिरात पोहोचलोय. मंदिर वाड्यात, जुन्या वाड्यात होतं, वर आल्यावर पहिल्यांदा इथंच झालं. इथं ह्याच जागेवर झालं पण तो छोटं होतं. आले नाही असं करायचं. आता पैसा झालाय मोठं करून मोठं चांगलंच केलं. धर्मनाथ मच्छिंद्रनाथाच्या चिरंजीव नाथपंथातले. नाथपंथातले? हा मग त्याचं धर्मराय नाव झालं. धर्मराय नाही, धर्मनाथ. धर्मराय का म्हणतात? तिचं नाव बघा. हा धर्मनाथ. काय नाव आहे? धर्मराय आहे. आपण पण ही बीज आहे ना, ही खास त्या काळातली. ह्या बीजाच्या दिवशी या अन्न सत्र दान करायचं. अन्नदान करायचं. तो हरिगोष्ट. बीजाच्या आदल्या दिवशी फुरमोल केला जातो. गुळ भाकरीचा काला म्हणजे फुरमोल. सोबत ज्वारी किंवा भात आंबवून आंबील केलं जातं. तोंडी लावायला घेवड्याची किंवा मेथीची भाजी आणि ह्या दिवसात तयार झालेल्या हरभऱ्याच्या घुगऱ्या असं जेवण किंवा प्रसाद म्हणून हे सगळं खाल्लं जातं. आजूबाजूच्या कितीतरी गावातली पोरं बाळ गावभर फिरून हा फुरमोल गोळा करून खातात. किती टाइम लागायचा यायला गावातून खाऊन यायला? लई टाइम लागायचा. मग किती टाइम? काय रस्ता झाला. राम 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 राम. थांबा. तुम्हीच ब्रेक मारला. काय गडबड? काय नाही. बरं ना? तुमची यात्रेची शूटिंग काढतोय. दादांना ओळखतो ना? हे आमचे पाहुणे कमनचे बारापट्टीमध्ये राहता, पण ते खेळला जातात. सायकल खेळ. आणि शिवाय गरीब स्वभावाने पैशांनी. आणि हे आमचे नातेवाईक. नाही तर शंकर हाका मारून बोलायचा. प्रभू आहे पण तो घर सोडित नाही आता. बरं नाही ना? बरं. 77 वय चालू आहे त्यांचं. किती? 77. माझं 78 आहे. दादा लक्षात ठेवू. तुम्ही मागे सरा. फायनल चालू करायची आपल्याला. पटापट घ्या गाडी. चला मोकळे मंडळी थोडं सहकार्य करायचे बरं का. सर्वांनी सहकार्य करा. आता आपण बैलगाडा घाटात शर्यत बघण्यासाठी आलो आहोत. बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावची पाहुणे मंडळी सकाळपासूनच उन्हातान्हात डोंगरावर शर्यत बघायला दाटीवाटीने बसले आहेत. शर्यत हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण घाटात जवळून शर्यत बघतात, तर काही डोंगरावर उंच ठिकाणी जाऊन निवांत शर्यत बघतात. $14.40. 14च्या पुढचे सगळे 15. 3 यावतात. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यात. 4 नंबरच्या नंतर मी पाहतो नाही. पहिला कोणता नंबर आहे? पहिला आपली 12. 12. पहिला नंबर 12ला. दुसरा नंबर 13. तिसरा नंबर 14. चौथा नंबर 15. 16 गाडा गेला का बाद. तू गाडा पकडायचा. फायनल आहे 4 तुम्ही कधीपासून यात्रा? मला जसं लहानपणापासून मला आवड आहे बैलांची. तुमच्याकडे आहे? नाही बरं.
मी असं ना जायचं ना दूरदारांसंग बैलांना उचलून टाकल्यापासून मी बंद झालो बैलाला पकडायचा. नाही तर पहिले आम्ही काय बैलांना मागं पळायचं बैल पकडा जायचं. ते 4 किलोमीटर नेलं होतं वडीत. 4 किलोमीटर कधी बैलाला नाहीच नाही हात घेतला लागला असेल मी डायरेक्ट बैलाला मिठी मारली होती बैलाच्या. मिठी मारून त्या बैला मागत पळत होतो. बैल तर जोरात पळाला असेल. गेला बैल संपला तो. आपला त्याची भरपूर बाऱ्या झाल्या. तांबडा बैल होता आपला तिकडचा गणवटवाडी. त्याच्यानंतर नाही परत. त्याच्यानंतर फक्त असं घाटात जाऊन बसायचं गाडी पकडायला जायचं. भीती बसली का मनात भीती बसली. किती असं म्हणजे त्रास होतो म्हणजे किंवा काय असं बैलांना किंवा लोकांना वगैरे नाही ना असं काय नाही काय मजा ते सगळे जागेवर म्हणजे नसतं. पकडणारे पोरं भरपूर असतात. जुनी माणसं बघा ना अजून काय ते आता बाबा किती 60-70 वय असं त्यांचं. काय काय बैल पण म्हाताऱ्या माणसाचं वर किती नवीन माणूस गेला नवीन पोरांना हे नाही करणार. त्याच्यामुळे सवय लावलेली असते ना त्यांनी पहिल्यापासून जीव लावलेला असतो भरपूर. बैल पण लगेच त्यांना पाहून बैल तर शांत होत. ते आपल्याकडे बैल असू दे त्याचा जो माणूस आहे ना मालक तोच पकडणार दुसरा नाही कोणी जाणार त्याच्या. घाटात गोळ्या बिस्किट आईस्क्रीम खेळणी असं बरंच काही विकायला असतं. विक्रेते 2 पैसे कमवण्यासाठी लांबून लांबून येतात. संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला लागला की शर्यत थांबते आणि राहिलेली स्पर्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू होते. लोक परतीच्या प्रवासाला लागले आहेत. आता घाटाची जागा शांत आणि सामसूम झाली. गावातून रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघाली आहे. सर्व ग्रामस्थ त्याच श्रद्धेने आणि आनंदाने सामील आहेत. ढोल, ताशा, ट्रम्पेट, बँजो आणि शहनाईसारख्या वाद्यांच्या सुरावटींनी सजलेली ही बँड पथके लोकांच्या आनंदाशी, सण उत्सव आणि परंपरांशी जोडलेले एक महत्त्वाचे माध्यम आहे. सर्व कलाकार आत्मीयतेने वाद्यांशी एकरूप होतात आणि उत्सवाला एक वेगळी ऊर्जा आणि रंगत आणतात.